आज वऱ्हाड आणि खानदेशमधील पवित्र मानला जाणारा सण रोठ. रोठ या सणाची विशेषता ही की हा सण दरवर्षी फक्त रविवारीच येतो. श्रावण पंचमी नंतरचा पहिला रविवार म्हणजे रोठ सण साजरा करण्याची परंपरा आहे. खानदेशात आजच्या दिवशी घरोघरी रोठ साजरा केला जातो. आजच्या दिवशी सकाळी स्त्रिया एकदम लवकर म्हणजे पहाटे 4-5 वाजता उठून लवकर स्वयंपाकाची तयारी करतात आणि स्वयंपाकही विशेष असतो. पुरण, पोळी, खीर वगैरे पक्वान्न बनवली जातात आणि तो स्वयंपाक हा सूर्योदय होण्याआधी पूर्ण झाला पाहिजे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. घरातील गृहिणी सूर्यनारायणाच्या अगोदर उठून पुरणाचे रोठ तयार करून पुरणपोळीचा नैवेद्य सूर्याला दाखवते. पुरणाच्या पोळीवर 2 पुरणाचे दिवे लावून पूजा केली जाते. तांब्याचा कळस मांडला जातो, पण त्यात नारळ नसते. आजच्या दिवशी फक्त गोड पदार्थ खाल्ले जातात. पुरणाचा रोठ सूर्य मावळायच्या आत संपवला जातो. विदर्भात रोठ पूजनाची परंपरा पूर्वजांपासून आतापर्यंत चालू आहे. खानदेशात हा सण कानूबाई या नावाने सुद्धा साजरा होतो. आजच्या दिवशी घरोघरी रोठ करून गोड घास खाण्याचा मान असतो. खानदेशामध्ये रोठांचं महत्त्व अतिशय आहे. ही एक पारंपरिक संस्कृती आहे, वारसा आहे जो पूर्वापार जपला गेलेला आहे. रोठ ही पूजा सूर्यनारायण भगवानांचाच एक विजयोत्सव साजरा करण्याचा परंपरागत विधी आहे, जो पहाटेच सूर्य भगवान उगवण्याच्या आधी केला जातो. रोठ केल्यामुळे आपल्याला आपल्या येणाऱ्या पूर्ण वर्षभरात देवाची साथ लाभते, आशीर्वाद लाभतो अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आजच्या दिवशी खानदेशात घरोघरी रोठ साजरे केले जातात. धन्यवाद.